तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश आणि आज मी तुम्हाला दाखवत आहे केळवे वॉटरफॉल, जो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मित्रपरिवारासोबत सहज जाऊ शकता आणि तिथे असणारा निसर्गाचा आनंद लुटू शकता. कारण केळवे वॉटरफॉलच्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुमच्या सुरक्षेसाठी चांगल्या आहेत. कारण तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला आनंद तर येईलच, कारण असणारा धबधबा, त्याच्यानंतर बाजूला एक छोटंसं तळं, तर त्यामध्ये तुम्ही काठाने उभे राहू शकता, बसू शकता आणि तिथे आनंद लुटू शकता. अशा ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. जर तुम्हाला जायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना माझ्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे, कारण या व्हिडिओमध्ये आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेड इन कोकणचे शिलेदार, जे मेड इन कोकण या चॅनलमध्ये असणारी जी मुलं होती ती या माझ्या ब्लॉगमध्ये आले. त्यामुळे ह्या लोकांनी मला ब्लॉग बनवायला खूप मदत केली आणि ह्या ब्लॉगमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असं काम करणार आहे जो सौरभ गोंडबरे, ज्याने की मेड इन कोकणचा एक खास शिलेदार आहे. त्या शिलेदाराने या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कोकणमध्ये असणाऱ्या किंवा निसर्गामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा धोकादायक अशा गोष्टी असतात, त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर हा तुमचा प्रवास ट्रेननी होत असेल तर तुम्हाला अंधेरी, बोरवली, वसई रोड, विरार या रेल्वे स्थानकावरून तुम्हाला डहाणू ट्रेन पकडायचं आहे आणि डहाणू ट्रेन पकडायच्या नंतर तुम्हाला केळवे या रेल्वे स्थानकावरती उतरायचं. तिथून उतरल्याच्या नंतर तुम्हाला केळवे ईस्टला यायचं आहे. तिथे तुम्हाला रिक्षा भेटतील आणि तिथे काही छोटे दुकान आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता केळवे वॉटरफॉल कुठे, तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतील. तुम्हाला शेअरिंग रिक्षा करायची असेल तर पर पर्सन 30 रुपयांनी शेअरिंग रिक्षा जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर चालत जायचं असेल तर तुम्हाला 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही सहज पोहोचू शकता. आम्ही यंग मुलं आहोत, त्यामुळे आम्हाला एन्जॉयमेंटसाठी चालणं बोलणं खूप गरजेचं होतं आणि आम्ही तसंच गप्पा गोष्टी मारत पुढे चाललो आणि एक छोटंसं गाईचं वासरू भेटलं आणि मित्राला त्याच्यावर सेल्फी काढण्याचा आनंद घ्यायचा होता. पण तिच्या आईनं ही गोष्ट बघितली तेव्हा ती माझ्या मित्राला मारायला आली. खूप धमाल आली, कारण आम्ही जसे त्या वासराकडे जात होतो तशी ती गाय आमच्या अंगावर येत होती. सर्व मित्र घाबरून पळाले. माझा ब्लॉगर होता, तो पण घाबरत होता, कारण आमच्या हातामध्ये सुरक्षेसाठी काहीच नव्हतं. गायीनं त्याच्यानंतर आम्हा सर्व मुलांची पिटाळी काढली. आम्ही सर्वजण धावत होतो. हा एक सीन खूप बघण्यासारखा आहे, त्यामुळे तुम्ही जर जात असाल तर थोडं सावधगिरीने जावं. जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला राईट साईडला न जाता लेफ्ट साईडला तो रस्ता आहे, त्या लेफ्ट साईडकडनं तुम्हाला जायचं आहे, तर तुम्हाला तिथून तो धबधबा भेटेल बघायला. आता तुम्ही या डॅमवरती, केळवे डॅमवरती पोहोचलात तर तुम्हाला इथे महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला एक सूचना फलक आहे, त्याचं पालन करा. हे आहे निसर्गाचं खरं सौंदर्य, कारण या ज्या नदीमध्ये तुम्हाला जे पाणी दिसतं आहे ते खूप शुद्ध पाणी, तुम्ही पिऊ शकता. तसंच बाजूला असणारा हा एक रस्ता केला आहे, त्या रस्त्यावरती तुम्ही चालवू शकता आणि दलदल पण नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मध्ये असणारे हे निसर्गामध्ये असणारे चढ उताराचे डोंगर आपल्याला पाहायला भेटतात. तुम्ही त्या डोंगरावरती जसा आयुष्याचा प्रवास चढ उतारानेच होतो तसाच हा चढ उतार आहे, तुम्हाला एक धमाल अशी करू शकता. त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या. व्हिडिओ पूर्ण बघा, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. आता आपण चाललो आहे आमच्या पॉईंटवरती जाण्यासाठी कमसे कम अर्धा तास लागणार नाही. एवढा बघा, एवढं जंगल राहणार, एवढा कसा रोड बघा तुम्ही, डांबरीकरण अजिबात नाही आहे. काही बॅगच्या खाली चिखलामध्ये रिक्षा, तरी पण आम्ही एवढा प्रवास करून आलोय. चला या कॅमेरामॅन. हे जे असे आहे ना, हे आपल्या कोकणामध्ये असं आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे कोकण म्हणजे कुठलं आपल्या रत्नागिरीमध्ये असं आपल्याला बघायला भेटतं. तसंच हे ठिकाण असं इथे आहे पालघरमध्ये. लोकेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो, ते तुम्ही बघू. हे बघा डायमंड, हे बघा तुम्ही याला ओळखू शकता. ह्याला काय म्हणतात, कोकणी माणूस ह्याला चांगला ओळखतो. हे काय आहे ना, कमेंटमध्ये जाऊन तुम्ही सांगा. मित्रांनो, हा आता बघा तुम्ही, एवढा मोठा एवढा रान आहे, म्हणजे जंगल, याला आपण गावठीमध्ये रान. आणि या रानात येऊन ही आमची पोरं एवढी जोरात ओरडतात ना, एवढी जोरात, 1 2 3 आणि याला हरली बोलतात, हरली. ह्याला म्हणतात ते हरली. हा बघा, नमस्कार
म्हणतात बन. हा कोकणी माणूस बन कशासाठी, शेतीसाठी जे आपण लावणी लावतो ते भारे वगैरे बांधतो ना, तेव्हा ह्याला हे असे बन वगैरे काढत जातात. हा खरा कोकणी माणूस. आणि ही खरी एन्जॉय असते पावसातनं. ही गावी जाण्यासाठी एवढी खास एन्जॉय आहे ना. तुम्ही काय बन केला नाही बन मित्रांनो, विचारू शकत नाही. मित्रांनो, आता आपण एवढ्या ठिकाणी एवढा मस्त लोकेशन आहे ना, काय तुम्ही विचारू पण नका. आणि माझ्या पाठीमागे या, इकडे बघा. हा खरा लोकेशन आणि हे खरं पाणी. हे तुम्ही फिल्टरमध्ये जे पाणी पिता ना, त्याच्याहून एवढं सुंदर पाणी आहे ना. हे काळ्या दगडांवरनं जे वाहतं ना पाणी, त्याच्यामध्ये बघा पाणी पिऊ शकता. काही करू, एकदम सुंदर स्वच्छ पाणी हे निवांत. या पाण्यामध्ये काही किटाणू नाही, काही नाही, काहीच नाही. हे फक्त कोकणामध्ये आपल्याला पावसाळ्यातच भेटतं, बाकी कुठेही भेटत नाही. या माझ्या पुढे हे बघा कसे खडखडे दगड आहेत. आणि ह्या दगडांमध्ये ना, एक तुम्हाला खरं सांगतो, ह्या दगडांमध्ये ना एवढ्या छोट्या छोट्या आपले जे खेकडे म्हणतात ना, खेकडे आपले ब्लॅकवाले खेकडे, एवढे छान स्वस्त आणि मस्त लागतात ना चवीला शिजवले म्हणून. एक नंबर. या माझ्या पुढे हे बघा. हे आमचे जोडीदार आहेत आणि बाकीची जी आमची पोरं आहेत ना, सर्व गेलेले आहेत पुढे. नमस्कार. पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. ही वाट आहे ना, कशी वाट दाखव. तुम्ही नक्कीच पाहिले असेल. ह्या वाटेमध्ये तुम्हाला काय वाटतं ना, तुम्ही नक्की सांगा. हे बघा पूर्ण दगड आहेत आणि ह्या दगडीमधून आमची गुरं वासरं, जे आमची जांगली, कोकणामध्ये काय म्हणतात जांगली, गुरा का असतो त्याला काय म्हणतात जांगली. आणि तोच जांगली ह्या वाटेने जातो, परत ह्या वाटेने येतो. खूप रान आहे, खूप खूप म्हणजे खूपच रान आहे. मित्रांनो, मी आता खाली कसा उतरतोय ना, तो तुम्ही नक्की बघा. एवढी झाडं आहेत ना, एवढ्या अंगाला खास लागते, तरी पण आपला कोकणी माणूस ह्या रानातून जायला कधीही घाबरत नाही, कधी कुठलीही टंचाई नाही. या माझ्या पाठून ह्या दगडी कशा आहेत ना बघा. हे बघा, हे असं आपल्याला उतरावं लागतं खाली. आणि हे उतरल्याच्या नंतर हे समोर आपल्याला पाहायला भेटते ना, की कुठंही मुंबई ठिकाणी असं कुठंही भेटत नाही आपल्याला बघायला. हे बघा, ह्याला म्हणतात खरा कोकणातला सर्वात एकदम म्हणजे एकदम आता काय तुम्हाला बोलूचं वाटतच नाही. हे पाणी आहे ना, पाणी, त्याला पाणी बोलत नाही. हे फिल्टरपेक्षा एवढं स्वच्छ आहे ना, एवढं पाणी काय विचारू नका. ही दगड वगैरे मी आता पडलो असतो, पण तडक्यामध्ये वाचलं हे सॉरी. जय माझ्या पुढे कॅमेरामॅन फोकस मी कोकणी. मित्रांनो, एवढं मस्त लोकेशन आहे ना, एवढं सुंदर लोकेशन आहे ना, तुम्ही बघू शकता. आणि हे जे लोकेशन आहे ना, तुम्ही कितीही पैसे घाला मुंबई ठिकाणी, कितीही हे करा, असं तुम्हाला कुठल्याही रिसॉर्टमध्ये किंवा कुठल्याही फार्म हाऊसमध्ये असं तुम्हाला भेटू शकत नाही. हे असं सुंदर लोकेशन आहे. जे आपली मुलं आहेत ना, कॅमेरामॅन मुलं दाखव. ही सर्व आपली तिकडे मुलं एन्जॉय करतात, मस्ती करतात. आणि आम्ही आज मस्तीसाठीच आलो आहे. मस्त की चिकन, जेवण, भाकरी, कोकणातली भाकरी हे खाण्यासाठी आम्ही एक मस्त लोकेशनसाठी आलेलो आहे. एकदम सुंदर लोकेशन आहे. हे बघा, हे असं करून यावं लागतं. ही अशी आमची एवढी 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 गावंडल पण आहेत ना, म्हणजे गावंडलमध्ये आम्ही त्याला गावंडलच बोलतो. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल
आम्ही तिथे गेल्याच्यानंतर सुरुवातीला चहा बनवली, कारण आम्ही चहासाठी पूर्ण साहित्य घरातून घेऊन आलेलो, कारण आम्हाला माहिती होतं की गरमागरम चहाचा आनंद निसर्गामध्ये सर्वांना घेता येत नाही. पण आम्ही चहाचा आनंद एकदम छानपैकी घेतला, कारण आम्हाला घरातूनच त्यासाठी लागणारं साहित्य घेऊन आलो होतो.